नवरात्री देवीच्या उपासनेचे 9 दिवस. देवीच्या प्रत्येक रूपाचं एक वेगळं महत्त्व आहे आणि त्यामागे काही पौराणिक कथाही आहेत. या कथा आपण या 9 दिवसांमध्ये जाणून घेणार आहोत आणि प्रत्येक कथेमागे एक शिकवण आहे ती सुद्धा समजून घेणार आहोत. आजची देवी आहे ब्रह्मचारिणी. नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रह्मचारिणी देवीचा मानला जातो. शैलपुत्रीच्या नंतरचं दुर्गेचं हे दुसरं रूप आहे. यात ब्रह्म म्हणजे तपस्या आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी. म्हणूनच ब्रह्मचारिणी म्हणजे तपस्येचं मूर्त स्वरूप तिला म्हटलं गेलंय. देवीचं हे रूप तेजोमय आहे. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारची शांतता आहे, पण डोळ्यामध्ये प्रखर तेजही आहे. तसंच एका हातात तिने जपमाळ धरलेली आहे आणि दुसऱ्या हातात एक कमंडल. ही दोन्ही चिन्ह आपल्याला संयम, साधना, भक्ती यांचं महत्त्व सांगतात. या देवीची कथा अशी की या देवीने हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला आणि त्यानंतर नारदजींच्या उपदेशाने तिने भगवान शंकर यांना पती म्हणून मिळवण्यासाठी एक कठोर तप चालू केलं. हे साधंसुद्धा तप नव्हतं. भगवान शिव यांना पतीच्या स्वरूपात मिळवणं काही सोपं नव्हतं. हजारो वर्ष तिने फक्त फळाफुलांवर जगणं सुरू ठेवलं. मग 100 वर्ष ती फक्त जमिनीवर झोपली, बेलपत्र खाऊन राहिली आणि त्यानंतर तिने फक्त झाडावरून गळून पडलेली बेलपत्रही खाल्ली. अशी जवळजवळ 3000 वर्ष हा तप चालत होता. शेवटी तिने बेलपत्रही खाणं सोडून दिलं. पुढे पुढे अगदी पाणीही सोडलं. त्यामुळे तिचं शरीर क्षीण झालं, पण तिचं मन अजूनही स्थिर होतं. तिने अनेक वर्ष निर्जल निराहार राहून कठोर साधना केली. म्हणूनच तिला अपर्णा असंही नाव मिळालं. देवता, ऋषीमुनी, सिद्धपुरुष या सर्वांनी तिच्या तपस्येचं कौतुकही केलं आणि सांगितलं, हे देवी, असा कठोर तप आजवर कोणी केला नाही आणि हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. तिच्या या निश्चयामुळे आणि साधनेमुळे अखेर भगवान शिव तिला पतिरूपाने मिळाले. आणि या कथेतून आपल्याला खूप मोठा संदेश मिळतो, तो असा की आयुष्यात कितीही संघर्ष असला तरी मन विचलित होऊ देऊ नये आणि प्रत्येक संकटावर मात करत जावं. ब्रह्मचारिणी देवीची पूजा दुसऱ्या दिवशी विशेष महत्त्वाची असते. असं मानलं जातं की तिच्या कृपेने भक्ताच्या आयुष्यात संयम, सदाचार, वैराग्य आणि स्थैर्य वाढतं. जी व्यक्ती आयुष्यात हरवलेली असते, गोंधळलेली असते, त्या व्यक्तीला योग्य दिशा मिळते. असंही म्हणतात की ही देवी अनंत फलदायिनी आहे. त्यामुळे तिच्या पूजेने आयुष्यात शांतता, यश आणि आध्यात्मिक उन्नतीही मिळते. आजच्या या दुसऱ्या दिवशी आपण ब्रह्मचारिणी देवीचं स्मरण करतो, तिच्या तपस्येची आठवण करतो आणि स्वतःच्या आयुष्यात थोडा संयम, थोडा त्याग आणि थोडं साधेपण आणण्याचाही प्रयत्न करतो.